नमस्कार. आज आपण आलू पराठा बनवणार आहोत. त्यासाठी मी 5 ते 6 बटाटे उकडून साल काढून घेतलेली आहे. मी किसणी स्मॅश करून घेणार आहे. किसणीवर किसून बारीक करून घेणार आहे. हाताने स्मॅश केलं तर त्यामध्ये गाठी राहतात आणि पराठा फुटतो. त्यामुळे मी असं बारीक करून घेणार आहे. चला तर मग बटाट्याचं सारण बनवून घेऊया. त्यासाठी मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहे. अद्रक लसूण पेस्ट, थोडंसं लाल तिखट, धने जिरे पावडर, चाट मसाला, थोडंसं ओरिगॅनो आणि कोथिंबीर. कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया थोडंसं. कढईत थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. अद्रक लसूण पेस्ट टाकूया. थोडंसं परतून घ्यायचं. हिरवी मिरची पेस्ट, तिखट, चाट मसाला, धने जिरे पावडर, ओरिगॅनो तुम्ही आवडीने टाकू शकता, ऑप्शनल आहे ते. मीठ, चवीप्रमाणे मीठ, खूप सारी कोथिंबीर. कोथिंबीर आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता. हे तयार आहे आपलं पराठ्याचं सारण. चला आपण पराठ्यासाठी लागणारी कणिक मळून घेऊया. मी 2 चमचे कणिक घेतलेली आहे. थोडासा ओवा, मीठ, 1 ग्लास पाणी, कणिक थोडीशी घट्ट मळून घ्यायची. हे आपलं पीठ मळून तयार आहे. खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही. एकदम मऊ असा निकेचा गोळा तयार आहे. व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं. हलक्या हाताने लाटून घेऊया. अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.